आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या 10 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि धनगर जमात या विषयाच्या अनुषंगानं मी बोलावं अशा अनेक कार्यकर्त्यांच्या मला सूचना आल्या। त्यामुळं मी असं ठरवलं की आपल्याला जे काय बोलायचं आहे, जे काय मांडायचं आहे ते आपण 3 भागामध्ये मांडूया आणि ते देखील अगदी थोडक्यात। त्यामुळं आजपासून सलग 3 दिवस 3 भागामध्ये मी धनगर जमात आणि वंचित बहुजन आघाडी व आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या संदर्भात मी बोलणार आहे। त्यामधला आजचा भाग जो आहे तो पहिला भाग आहे। बांधवांनो, आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी धनगर जमातीच्या हिताची भूमिका घेतलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणून तर आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेचं सर्व श्रेय जे आहे ते धनगर समाजाला दिलेलं आहे, धनगर जमातीला दिलेलं आहे। झालं असं की जानेवारी 2018 मध्ये कोल्हापूरहून अमोल पांढरे आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोबतीनं पुण्याला गेला आणि पुण्यामध्ये त्या ठिकाणी मी आदरणीय बाळासाहेबांना भेटलो। बाळासाहेबांना भेटत असताना महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांच्या ज्या काही भावना आहेत, धनगर समाजातील कार्यकर्त्यांची जी काही भूमिका आहे, धनगर समाजाची जी काही इच्छा आहे ती इच्छा मी आदरणीय बाळासाहेबांच्या समोर या ठिकाणी व्यक्त केली। बाळासाहेबांनी आमचा सर्व विषय ऐकून घेतला आणि त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली। ती भूमिका जी आहे ती माझ्या मनाला भावली आणि त्यामुळे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला। धनगर समाजाच्या हितासाठी निर्णय घेतला, धनगर जमातीच्या हितासाठी निर्णय घेतला आणि त्यानुसार जानेवारी 2018 पासून म्हणजे जवळपास आज 3.5 वर्ष होत आली मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि या गोष्टीचा मला रास्त आणि दांडगा अभिमान आहे। एक पत्रकार म्हणून आहेच, कारण पत्रकार म्हणून मी अनेक नेते बघितलेले आहेत। अगदी मी सरपंचही होतो, त्यामुळं सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांच्या पर्यंत आणि राष्ट्रपतीपर्यंत अनेकांशी मी बोललेलो आहे, भेटलेलो आहे। त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, राज्यमंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांशी मी या निमित्तानं बोललेलो आहे। परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बोलण्यामधला जो काही फरक आहे तो देखील एक पत्रकार म्हणून या निमित्तानं माझ्या लक्षामध्ये आला आणि बाळासाहेब यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे सांगणं आहे, त्यांची जी भूमिका आहे ती साक्षात प्रति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखीच आहे, हे माझ्या मनाला पटलं आणि त्यामुळेच मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचा एक शिपाई म्हणून या ठिकाणी काम करतोय। बांधवांनो, तुम्ही म्हणणार मग प्रति डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्याकडे बघताय, असं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं किंवा काय मांडलं त्या ठिकाणी? बांधवांनो, पत्रकारितेचा माझा 19-20 वर्षाचा अनुभव। मी ETV मराठीला काम केलं, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला काम केलं, TV9 महाराष्ट्रला काम केलं, न्यूज 18 नेटवर्कला काम केलं, अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी दैनिकांच्यासाठी त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांच्यासाठी देखील मी काम केलेलं आहे। त्यामुळं मला नेत्यांच्या बोलण्यामधली जी सच्चाई आहे ती पटकन लक्षात येते। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की अमोल, तुम्ही धनगर जमातीच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी सातत्याने मला विचारताय, धनगर जमातीच्या आरक्षणावरती तुम्ही मला प्रश्न विचारताय,
त्या संदर्भातली मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतोय आणि आपली भूमिका त्या ठिकाणी बाळासाहेबांनी स्पष्ट केली आणि बाळासाहेबांनी धनगर जमातीला माझ्या समोर उद्देशून सांगितलं की धनगर जमातीने आता आरक्षण मागणाऱ्याच्या नाही, काय म्हणतोय नीट लक्ष देऊन ऐका, धनगर जमातीने आता आरक्षण मागणाऱ्यांच्या नव्हे तर आरक्षण देणाऱ्यांच्या भूमिकेत यायला पाहिजे। म्हणजे धनगर जमात हे आरक्षण मागणारी जमात न बनता धनगर जमात हे आरक्षण देणारी जमात बनली पाहिजे। एवढा मोठा क्रांतिकारी आणि महान विचार आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या देशात या जगात सर्वप्रथम या समाजाला दिलेला आहे आणि तो मला फार भावला। मी आतापर्यंत कुठेही ऐकलं नव्हतं, कारण जे जे धनगर समाजाचे नेते आहेत ते नेते आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या, प्रत्येक ठिकाणी जोगा घेऊन जातात, आरक्षण काय मिळत नाही आणि यांची दुकानदारी मात्र जोरात सुरू असते। परंतु बाळासाहेबांनी या ठिकाणी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी सांगितलं की धनगर जमातीने आरक्षण मागणारी जमात न बनता आरक्षण देणारी जमात बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या, माझी मदत घ्या, मी तुम्हाला वाटेल ते आणि पाहिजे ती मदत करायला या ठिकाणी तयार आहे। आणि मग मी त्यांना विचारलं, एक पत्रकार या नात्यानं मी त्यावेळेस घेतलेले व्हिडिओ देखील आपल्याला युट्यूबवरती पाहायला मिळतील, मी त्यांची जी घेतलेली मुलाखत आहे ती देखील आपल्याला युट्यूबवरती या क्षणी आपल्याला पाहायचे असेल तर आपण पाहू शकता। मी त्यांना प्रश्न विचारला की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय, त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा अशी होती ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसींच्या प्रश्नावरती त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे। धनगर जमातीला देखील एसटीचं आरक्षण मिळेल अशी तजवीज त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे आणि त्या आधारेच आज आपण आरक्षण मागतोय। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण झालं नाही। नातू म्हणून तुम्ही बाबासाहेबांचं हे जे स्वप्न आहे, आजोबांचं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार का? बाळासाहेब मिस्किलपणे हसले, गालातला गालात हसले आणि बाळासाहेबांनी सांगितलं की होय नक्की, बाबासाहेबांचं स्वप्न मी पूर्ण करणार, माझ्या आजोबांनी पाहिलेलं स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करणार आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे। आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आदिवासींना देखील या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि धनगर आणि आदिवासी समाज जो आहे तो एकत्रित बसला पाहिजे। या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे आणि समन्वयातून मार्ग काढला पाहिजे आणि हीच आपली भूमिका आहे। आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ही भूमिका जी आहे ती आज तागायत त्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यांनी जी भूमिका मांडली ती परत एकदा ऐका, धनगर जमातीने आरक्षण मागणारी जमात न बनता आरक्षण देणारी जमात बनण्यासाठी प्रयत्न करावेत, हा पहिला मुद्दा होता त्यांचा। आणि धनगरांचा प्रश्न जो आहे, धनगरांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो एका बाजूने किंवा एकांगी विचार करून सुटणार नाही, त्यासाठी आदिवासींना विश्वासात आणि विचारात घ्यावं लागेल, त्यांच्याशी समन्वय साधावा लागेल आणि दोन्ही समुदायांना एकत्रित बसून त्यावरती सर्वमान्य, सर्वसमावेशक, लोकमान्य आणि देशमान्य असा एक तोडगा काढावा लागेल, तरच हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुटेल। आणि हीच भूमिका बाळासाहेबांची रास्त आहे आणि या भूमिकेच्या जोरावरतीच आम्ही आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारलं, ते आज तागायत आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतोय। त्यांना मी दुसरा प्रश्न विचारला होता, आदरणीय बाळासाहेब, आपण आम्हाला सांगितलं की धनगर जमातीने मागत करती जमात न बनता राज्यकर्ती जमात बनली पाहिजे, आरक्षण मागणारी जमात न बनता धनगर जमात ही आरक्षण देणारी जमात बनली पाहिजे असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं, पण ते कसं शक्य आहे? हा प्रश्न देखील त्यावेळेस मी बाळासाहेबांना विचारला होता आणि त्यावेळेस साहेबांनी त्यांचा संपूर्ण राजकीय आणि सामाजिक अनुभव जो आहे तो अनुभव आमच्या समोर मांडला होता आणि त्यांनी सांगितलं होतं
की त्यासाठी आपल्याला मतपेटीची लढाई उभी करावी लागेल आणि ही मतपेटीची लढाई आपल्याला जिंकावी लागेल. जोपर्यंत आपण मतपेटीची लढाई जिंकणार नाही तोपर्यंत आपण आरक्षण देणारे होऊ शकणार नाही. आरक्षण मागणारे खूप पाहिले, आरक्षणाच्या नावावरती दुकान थाटणारे खूप पाहिले, आरक्षणाच्या नावावरती धंदा करणारे खूप पाहिले, आरक्षणाच्या नावावरती जोगवा मागणारे या समाजाने खूप पाहिले. पण या समाजाला असं कोणी सांगितलं नाही की आरक्षण मागणारे नको, तर आता आपण आरक्षण देणारे होऊया. आणि हे आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले की आता आपल्याला मतपेटीची लढाई या ठिकाणी उभा करावी लागेल, सुरू करावी लागेल. आणि ही जी मतपेटीची लढाई आहे ही नुसती सुरू करून आपल्याला थांबून भागणार नाही, तर ही मतपेटीची लढाई जी आहे ती आपल्याला जिंकली पाहिजे. आणि जिंकण्यासाठी एक मूलमंत्र जो आहे तो देखील मी या ठिकाणी तुम्हाला देतो. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला असं सांगितलं की या महाराष्ट्रामधले, या देशामधले जे SC प्रवर्गातले समाज बांधव आहेत, ST प्रवर्गामधले समाज बांधव आहेत, OBC प्रवर्गामधले समाज बांधव आहेत, मायक्रो OBC आहेत, आलुतेदार आहेत, बलुतेदार आहेत, या सर्वांना आपल्याला सोबतीला घ्यावं लागेल. जे जे समदुःखी आहेत, जे जे समविचारी आहेत, त्या सर्व लोकांना आपल्या सोबत घ्यावं लागेल. या सर्व जाती जमातींना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. या सर्व समाज बांधवांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. आणि आपल्याला ही लढाई जी आहे ती या ठिकाणी सुरू करावी लागेल. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी तो जो विचार मांडला मतपेटी लढाई जिंकण्याचा, त्यातून एक नवीन सिद्धांत समोर आला, तो म्हणजे सत्तांतराचा. सत्तांतर, सत्ता परिवर्तन नव्हे, सत्तांतर. म्हणून तुम्हाला आठवतंय, सगळ्यांना माहिती आहे, 2018 पासून 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जेवढे म्हणून वंचित बहुजन आघाडीने मेळावे घेतले त्या मेळाव्याचं नाव होतं सत्ता संपादन मेळावा. सत्ता संपादन मेळावा. आम्हाला सत्तांतर करायचं आहे, पण ती सत्ता कोणाला द्यायची नाही, आम्हाला ते आम्हाला स्वतःला घ्यायचे आहे. म्हणून आम्ही त्या मेळाव्यांचं नाव काय ठेवलं होतं? सत्ता संपादन. सत्ता संपादित करण्यासाठी आयोजित केलेले मेळावे. म्हणून हे सत्ता संपादन मेळावे जे आहेत ते महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही आयोजित केले. आणि या मेळाव्याने महाराष्ट्रात आणि देशात जो काही इतिहास निर्माण केला, इतिहास रचला, तो इतिहास तुमच्या सर्वांच्या समोर आहे. कारण या मेळाव्यांना जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला आज तागायत जमवता आलेली नाही. भले खुर्च्या टाकून त्यांनी पंचतारांकित मंडप उभा करून मोठमोठ्या सभा घेतल्या असतील, मात्र ती जी माणसं त्या सभेला जी येत होती ती माणसं त्यांना आयात करावी लागत होती. त्या माणसांना आणण्यासाठी गाड्या पाठवाव्या लागत होत्या, त्यांच्यासाठी जेवणावळी घालाव्या लागत होत्या, पैसे देऊन भाड्यानं माणसं आणावी लागत होती. मात्र दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी, आमच्या माता भगिनी गळ्यातलं मंगळसूत्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पायावरती टाकायच्या आणि ते मंगळसूत्र मोडा आणि पक्षासाठी ते पैसे किंवा निधी वापरा म्हणून सांगायच्या. म्हणजे स्वखर्चानं लोक सभेला येत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या सभा होत आहेत, ज्या सभांना लाखोंची गर्दी होते. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसलं बांधवांनो. आणि ही किमया वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी केली आणि त्यातले अनेक मेळावे मी स्वतः आयोजित केले होते. सांगलीतला मेळावा असेल, पंढरपूर मधला मेळावा असेल आणि अनेक मेळाव्यामध्ये मी कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं होतं. कोल्हापुरातला मेळावा असेल आणि बाकी बऱ्याच ठिकाणचे मेळावे असतील. तर माझा अनुभव जो आहे तो फार वेगळा आहे या मेळाव्यांच्या संदर्भातला. म्हणून मी या ठिकाणी हे सांगतोय. आपण पुन्हा त्या आरक्षणाच्या प्रश्नावरती येऊया, मतपेटीच्या लढाईवरती येऊया. आणि म्हणून बाळासाहेबांनी विचार एक दिला की ही मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला सर्व समाज बांधवांना सोबत घ्यावं लागेल. जे समदुःखी आहेत, समविचारी आहेत, त्यांना सोबत घ्यावं लागेल आणि त्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा जी आहे ती तयार करावी लागेल. आणि यासाठी आपल्याला जो त्यांना विचार द्यायचा आहे तो विचार असा आहे की माझ्या मनामध्ये असलेली श्रेष्ठत्वाची भावना मी या ठिकाणी आज नाहीशी करतोय. बघा मी काय म्हणतोय,
काय सांगितलं बाळासाहेबांनी? माझ्या मनामध्ये असलेली श्रेष्ठत्वाची भावना मी पहिल्यांदा या ठिकाणी नाहीशी करतोय. म्हणजे माझी जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे. माझी जात श्रेष्ठ आहे आणि त्याची जात कनिष्ठ आहे. ही जी आपल्या मनामध्ये असलेली जी भावना आहे, ही आपल्या मनामध्ये असलेली जी भावना आहे, ही भावना म्हणजे श्रेष्ठत्वाची तुमच्या मनामध्ये असलेली भावना जोपर्यंत नाहीशी होणार नाही तोपर्यंत तुम्ही ही लढाई जिंकू शकणार नाही. म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुमच्या मनामधली श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करा आणि सर्व जगाला ठणकावून सांगा, सर्व समदुःखी समाज बांधवांना ठणकावून सांगा, सर्व समाजाला सांगा की वंचितांची लढाई ही माझ्या हक्काची लढाई आहे आणि या लढाईमध्ये ना कोणी माझ्यापेक्षा खालचा आहे. काय म्हणतात बाळासाहेब ऐका, वंचितांची लढाई ही माझी लढाई आहे, ही माझ्या हक्काची लढाई आहे, ती माझ्या मुलाबाळांच्या भविष्याची लढाई आहे, ती माझ्या समाजाच्या भवितव्याची लढाई आहे. ही लढाई मानवतावादाची लढाई आहे आणि या मानवतावादाच्या लढाईमध्ये, या समतेच्या लढाईमध्ये, या विचारांच्या लढाईमध्ये, या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या लढाईमध्ये थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या लढाईमध्ये ना कुणी माझ्यापेक्षा खालचा आहे, ना कुणी माझ्यापेक्षा खालचा आहे, ना कुणी माझ्यापेक्षा वरचा आहे. बाळासाहेब काय म्हणतात बघा, या समतेच्या लढाईमध्ये ना कुणी माझ्यापेक्षा खालचा आहे, ना कुणी माझ्यापेक्षा वरचा आहे, आम्ही सर्वजण सारखे आहोत. म्हणजे माझ्यापेक्षा कोणतीही जात खालची नाही आणि माझ्यापेक्षा कोणतीही जात वरची नाही, आम्ही सगळे सारखे आहोत. त्यामुळे ही लढाई माझी आहे, म्हणून ही लढाई जिंकणं हे माझं कर्तव्य आहे. परिणामी ही लढाई जिंकण्यासाठी माझं मत मी माझ्या मित्राला देणार आहे आणि त्या मित्राचं मत मी मला घेणार आहे आणि आम्ही दोघे मिळून ही समतेची लढाई या ठिकाणी जिंकणार आहोत. हे सर्व जाती जमातींना सांगा असं साहेबांनी सांगितलं. म्हणून बाळासाहेबांचा विचार जो होता तो बाबासाहेबांच्या प्रमाणेच अत्यंत महान, अत्यंत विशाल दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला होता. म्हणून मी म्हणालो की बाळासाहेब म्हणजेच बाबासाहेबांचं प्रतिरूप या घडीचं आहे. एवढा मोठा विचार त्यांनी या जगाला दिला, महाराष्ट्राला दिला, देशाला दिला की ना कुणी माझ्यापेक्षा खालचा आहे, ना कुणी माझ्यापेक्षा वरचा आहे, आम्ही सगळे सारखे आहोत. त्यामुळे ही विचारांची लढाई जिंकण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे. म्हणून या विचारांच्या लढाईमध्ये माझं मत मी माझ्या मित्राला देणार आहे आणि माझ्या मित्राचं मत मी मला घेणार आहे आणि ही मतपेटीची लढाई मी माझ्या समाजाच्या भवितव्यासाठी, माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी जिंकणार आहे. बांधवांनो, हा विचार तुम्हाला आतापर्यंत कोणी दिला? धनगर समाजामध्ये दिला का? बांधवांनो, हा विचार आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं मतपेटीची लढाई कशी जिंकायची ते. एवढ्यावरती बाळासाहेब थांबले नाहीत. त्यांनी सांगितलं की धनगर जमातीला आपण मुख्यमंत्री पद देऊ, धनगर जमातीचा मुख्यमंत्री करू. आणि त्याच वेळेस मी बाळासाहेबांना आणखीन एक प्रश्न विचारला होता. मी म्हणालो होतो की साहेब, धनगर जमातीला तुम्ही लोकसभेच्या, विधानसभेच्या जागा किती देणार? जागा किती देणार? त्यावेळेस बाळासाहेब म्हणाले की सगळ्याच्या सगळ्या देणार, सगळ्याच्या सगळ्या देणार. रेकॉर्ड आहे, ऑन द रेकॉर्ड वर ते बोललेले आहेत आणि ते म्हणाले की सगळ्याच्या सगळ्या जागा धनगर समाजाला देणार. किमान धनगर समाज सत्तेत आल्यानंतर थांबण्यासाठी, राहण्यासाठी, घेण्यासाठी मला माझं हक्काचं घर तरी झालं. अरे अरे अरे, काय विचार आहेत, किती महान विचार आहेत हे. धनगरांना जागा किती देणार? तर सगळ्याच्या सगळ्या जागा देणार. आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये कोण बोलला का सगळ्याच्या एक तिकीट देत नाहीत?
एक तिकीट देत नाही, सारा पंचायत समितीचं देत नाही, तर लोकसभेचं कोण देणार आहे तुम्हाला, विधानसभेचं कोण देणार आहे? एक तिकीट देत नाही तुम्हाला. बाळासाहेब म्हणाले की सगळ्याच्या सगळ्या जागा देणार, कारण धनगर समाज सत्तेत आल्यानंतर, धनगर जमात राज्यकर्ती झाल्यानंतर, धनगर जमात आरक्षण देणारी झाल्यानंतर मला थांबण्यासाठी, मला राहण्यासाठी, मला हक्कानं काहीतरी घेण्यासाठी माझं स्वतःचं घर तरी झालं. आता कळणाऱ्याला हे कळालं असेल, अंधभक्तांना कळणार नाही, ते हरकत नाही, नाही कळालं तरी. पण आमच्यासारख्या शहाण्या माणसांना हे कळालेलं आहे, म्हणून आम्ही आज बाळासाहेबांसोबत आहोत. आणि बाळासाहेबांनी हे नुसतं सांगितलेलं नाही, तर त्यांनी ते करून दाखवलं. लोकसभेला आमच्याकडे उमेदवार नव्हते. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या वंचित बहुजन आघाडीचा एक संकल्पक, एक प्रमुख कार्यकर्ता, एक नेता, एक पदाधिकारी म्हणून वंचित बहुजन आघाडीचा मी प्रवक्ता होतो. वंचित बहुजन आघाडीची भूमिका या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कोण मांडली? अमोल पांढरेनं मांडली. वंचित बहुजन आघाडीचा या जगातला पहिला कार्यक्रम कोण घेतला? अमोल पांढरेने घेतला. कोल्हापुरातल्या म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणारा हा अमोल पांढरे. अमोल पांढरे यानेच वंचित बहुजन आघाडीचा जगातला पहिला कार्यक्रम कोल्हापुरातल्या शाहू स्मारक या ठिकाणी घेतला होता. आणि एका दिवशी त्या शाहू स्मारक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा हॉल भरलं, लोकांना जागा मिळाली नाही म्हणून सकाळच्या सत्रात एक कार्यक्रम, दुपारच्या सत्रात मुस्लिम बोर्डिंग मध्ये दुसरा कार्यक्रम, आणि सायंकाळच्या तिसऱ्या सत्रात पुन्हा शाहू स्मारक आणखीन एकदा हाऊसफुल. एका दिवसात 3 कार्यक्रम लावले बाळासाहेबांचे. आणि वंचित बहुजन आघाडीचा झंझावात जो आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी सुरू झाला. पंढरपूर मधला पहिला मेळावा जो आयोजित केला होता, तो मेळावा देखील यशस्वी करण्यासाठी रानोमाळ मी फिरलेलो आहे, वडापाव खाऊन त्या ठिकाणी राहिलेलो आहे. माझ्या अनेक पोस्ट, अनेक लिखाण, अनेक प्रकारचं लिखाण त्यावरती केलेलं आहे. ते कधी जरी तुम्ही बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. हे कशासाठी केलं? हे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी केलं. आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली, म्हणूनच आज वंचित बहुजन आघाडीचा एक खासदार या ठिकाणी औरंगाबादमधनं निवडून आला. वंचित बहुजन आघाडीचा फायदा झाला की नाही हे तुमच्या मनाला प्रत्येकानं विचारावं. वंचित बहुजन आघाडीमुळं एक खासदार झाला, 3 आमदार झाले. आता त्यातले ते एक जण सभागृहात गेले, 2 जण अजून बाहेर लटकलेले आहेत. ते बी जातील आज ना उद्या, पण ही वंचित बहुजन आघाडीची किमया आहे. यातल्या अनेकांना लोकसभेचं तिकीट अमोल पांढरेनं दिलेलं आहे. अमोल पांढरेनं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे. आदरणीय बाळासाहेबांना हातापाया पडून त्यांना सांगून की साहेब हा अत्यंत चांगला कार्यकर्ता, याला संधी द्या. नंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीलाच चोना लावण्याचं काम केलेलं आहे. पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ते देखील लक्षात ठेवलेलं आहे. आम्ही देखील ते लक्षात ठेवलेलं आहे. कारण 17-18 महिने घरदार आम्ही सोडलं वंचित बहुजन आघाडीसाठी. कशासाठी केलं? हे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी केलं. आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली, म्हणूनच आज वंचित बहुजन आघाडीचा एक खासदार या ठिकाणी औरंगाबादमधनं निवडून आला. वंचित बहुजन आघाडीचा फायदा झाला की नाही हे तुमच्या मनाला प्रत्येकानं विचारावं. वंचित बहुजन आघाडीमुळं एक खासदार झाला, 3 आमदार झाले. आता त्यातले ते एक जण सभागृहात गेले, 2 जण अजून बाहेर लटकलेले आहेत. ते बी जातील आज ना उद्या, पण ही वंचित बहुजन आघाडीची किमया आहे. यातल्या अनेकांना लोकसभेचं तिकीट अमोल पांढरेनं दिलेलं आहे. अमोल पांढरेनं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे. आदरणीय बाळासाहेबांना हातापाया पडून त्यांना सांगून की साहेब हा अत्यंत चांगला कार्यकर्ता, याला संधी द्या. नंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीलाच चोना लावण्याचं काम केलेलं आहे. पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ते देखील लक्षात ठेवलेलं आहे. आम्ही देखील ते लक्षात ठेवलेलं आहे. कारण 17-18 महिने घरदार आम्ही सोडलं वंचित बहुजन आघाडीसाठी. आमचं करिअर उद्ध्वस्त करून घेतलं. आयत्या वेळेस आले आणि धोका देऊन निघून गेले. हरकत नाही, लखलाभ, तुमचे विचार तुम्हाला लखलाभ. पण आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांना विसरू नका. त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवा. एवढंच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
पहिल्यांदाच लोकसभेला धनगर समाजातील 7 जणांना उमेदवारी दिली. 7 जणांना. 48 पैकी 7 लोकसभा उमेदवार हे धनगर समाजाचे होते. महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागा वंचित बहुजन आघाडी लढली आणि त्या 48 मधल्या 7 जागा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीला दिल्या. कोणाला 50,000 पडली, कोणाला लाख पडली, कोणाला 3 लाख पडली, 3.25 लाख पडली, कोणाला आणि किती पडली, कोणाला आणि किती पडली. पण या निमित्तानं धनगर जमातीमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं, एक ऊर्जा निर्माण झाली. धनगर समाजामध्ये एक सकारात्मकता आली आणि धनगर समाज जो आहे तो आरक्षणाची आणि राजकारणाची लढाई नव्यानं लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला. आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना जातं. ते फक्त वंचित बहुजन आघाडीला जातं. कारण या अगोदर या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभा लढू शकतो ही संकल्पना धनगरांना मान्य नव्हती. धनगर लोकसभा लढायची म्हणल्यानंतर गर्भगळीत व्हायचा. आपलं काम नाही म्हणायचा. आम्ही लोकसभा लढू शकत नाही. आम्ही ते करून दाखवलं. आम्ही ते करून दाखवलं. या समाजासाठी केलं. ते या समाजासाठी केलं. वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि 7 जणांना लोकसभेला उभा केलं. ही किमी आम्ही केली आणि ह्याचं क्रेडिट जे आहे ते वंचित बहुजन आघाडीला आणि आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना जातं. बाकी दुसऱ्या कोणालाही जात नाही. बाळासाहेब एवढ्यावरतीच थांबले काय? लोकसभेला त्यांनी साथ दिल्या. विधानसभेला पण त्यांनी सांगितलं मागेल त्याला धनगर समाजामध्ये उमेदवारी द्यायला मी तयार आहे. आणि सूत्र सगळी ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांच्या हातामध्ये दिली. अण्णारावजी पाटील साहेब यांना पार्लमेंटरी बोर्डचं सदस्य केलं. बांधवांनो, मी यादी करत होतो, उमेदवारांची यादी करत होतो. लातूरला बैठक झाली आमची. सगळ्या महाराष्ट्रातनं समाज बांधवांना बोलवलं. 40 नावं पुढे आली आणि त्या 40 जणांची यादी आम्ही त्या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्ड समोर ठेवली. यादी मी याच हाताने टाईप केली होती पुण्यामध्ये बसून. लातूरमध्ये ती यादी तयार केली, पुण्यामध्ये पुन्हा मीटिंग घेतली, यादी टाईप केली आणि ती यादी जी आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डकडे पाठवली. त्याच्यानंतर 10 दिवस स्वतः मी आंबेडकर भवन मध्ये दादरला थांबून होतो. 40 पैकी 25 जणांना विधानसभेची उमेदवारी दिली. आता नुसती उमेदवारी दिली नव्हती तर त्याबरोबर त्यांनी मतही दिली होती. बाळासाहेबांनी उदाहरणार्थ हरिभाऊ भदे साहेबांनी वंचित बहुजन आघाडी सोडली. पण धनगर जमातीचं त्या मतदारसंघामध्ये फक्त 5,000 मतदान आहे. 5,000. मग हरिभाऊ भदे यांना 95,000 मतदान कसं झालं? 95,000 मतदान कसं झालं? ते 90,000 मतं कोणाची होती? तर ती 90,000 मतं आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या सच्चा सैनिकांची होती, सच्चा कार्यकर्त्यांची होती, वंचित बहुजन आघाडीच्या मावळ्यांची होती. ही ताकद धनगर समाजाच्या पाठीमागे या महाराष्ट्रात कोण उभा केली तर त्यांचं नाव आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. आणि दुसऱ्याने तुम्हाला तिकीट दारात बी उभा केलं नाही, कोणी येऊन पण दिलं नाही. एक उदाहरण सांगितलं मी भदे साहेबांचं, अगदी थोडक्या मतात पडले. त्या अगोदर देखील 2 वेळा आमदार करण्याची किमी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच केली होती. त्यांना आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे ते 2 वेळा आमदार झाले होते. अशा पद्धतीनं धनगर समाजाला एक दिशा देण्याचं काम, धनगर समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम, धनगर समाजाला नवा विचार देण्याचं काम आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं की धनगर जमातीने आलुतेदार आणि बलुतेदार वर्गाचा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी धनगर समाजानं काम केलं पाहिजे. का काम केलं पाहिजे? तर धनगर जमातीला आरक्षण मागणारे नव्हे तर आरक्षण देणारी जमात निर्माण करायची आहे. आणि लिहून ठेवा, वंचित बहुजन आघाडी ही शपथ जोपर्यंत पूर्ण करणार नाही, वंचित बहुजन आघाडी हा दावा जोपर्यंत खरा करणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. धनगर जमातीला आम्ही राज्यकर्ती जमात बनवणारच. धनगर जमातीला आरक्षण मागणारे नव्हे तर आरक्षण देणारी जमात आम्ही बनवणारच. 2024ची वाट बघा. या महाराष्ट्रामध्ये आज जे 3 चाकाचं सरकार आलेलं आहे, हे तिघाडी सरकार जे आलेलं आहे हे केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे आलेलं आहे, बाकी कोणामुळेही नाहीये. माझा दावा आहे अमोल पांढरेचा, हिम्मत असेल तर खोडून काढा.
एक पत्रकार या नात्यानं सांगतो, महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे ज्या प्रस्थापितांच्या सीटा गेल्या, त्यांचे जे उमेदवार पडले, त्यांचा जो मनोरा ढासळला, त्यामुळे ते तिन्ही पक्ष कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासात एकत्रित आले आणि 3 चाकाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची किमया या वंचित बहुजन आघाडीच्या तुटक्या फुटक्या कार्यकर्त्यांनी केली. जे लोखंडाचं चणं खाऊन या रस्त्यावरनं फिरतात, अमोल पांढरे सारख्या कार्यकर्त्यांनी केली, बाकी दुसरी कोणी केली नाही. नाहीतर लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी 2019च्या लोकसभेचा इतिहास काढून बघा. वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्रातून हद्दपार झालेले आहे. हे मी सांगत नाही, सगळ्या प्रसार माध्यमांनी या ठिकाणी मांडणी केलं आणि सगळ्या प्रसार माध्यमानं जगाला बोंबलून सांगितलेलं आहे. हे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. ही फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. लोखंडाचे चणे खाऊन जगणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. ही स्वाभिमानी विचारांची, फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या वरती थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या अमोल पांढरे सारख्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यांनी हे करून दाखवलं. दलाली करणाऱ्याला दलालांनी हे करून दाखवलं नाही. दलालांचं ते काम पण नाही आणि दलाल ते करू पण शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माते फिरवावेत, कारण गोगल गायीच्या गतीनं आपल्या वाट्याला आलेलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण टप्पे आपणास गाठता आले पाहिजेत. आणि डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्र पेलावायचं नाही. त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं. त्यांना मनामध्ये फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवराय, नरवीर उमाजीनाईक, बिरसा मुंडा, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर असावा लागतो. आणि हे अजब रसायन जमेल तेव्हाच एक अमोल पांढरे सारखा हाडामासाचा कार्यकर्ता तयार होतो. मला विकत घेणारे पण भरपूर आले, पण त्यांना मी एकच सांगितलं, मला विकत घेणारा या पृथ्वी तलावरती अजून जन्माला आला नाही. कारण महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन जाणारा हा अमोल पांढरे नावाचा कार्यकर्ता आहे, जो गेली 29-30 वर्ष रस्त्यावरचा संघर्ष करतोय. मला विकत घेणारे भरपूर आले, पण मी विकलो गेलो नाही. 30 वर्षांची ही लढाई आहे. पाहिजे तर तुम्ही आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांना विचारा. माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांना विचारा ऑनलाईन. आता अमोल पांढरे साहेबांनी यशवंत सेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेसाठी काय योगदान दिलं. 30 वर्ष प्रचंड प्रचंड कष्ट, प्रचंड त्याग. पण आम्ही पडद्यामागे राहणारी माणसं आहे. आम्ही कष्ट करतो, हरामाचं खात नाही. आम्ही कोणाला चुना लावत नाही. आम्ही कोणाला टोप्या घालत नाही. आम्ही कुठल्या समाजाच्या नावावर उचलीगिरी करत नाही. म्हणून संत कबीरांचा एक दोहा आहे, अरे भडवे गांडू रणचंडे मर्दों का हुआ बेहाल. संत कबीर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये ज्या 3 महामानवांना गुरु मानायचे त्यापैकी एक होते संत कबीर, दुसरे होते गौतम बुद्ध आणि तिसरे होते क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 3 महामानवांना बघितलं देखील नव्हतं, तरी देखील त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलं. त्यापैकी संत कबीर म्हणतात ते आपल्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी काय म्हणतात, अरे भडवे गांडू रणचंडे मर्दों का हुआ बेहाल, पतिव्रता भुकी मरे अन पेडे खाए छिनाल. पतिव्रता भुकी मरे आणि पेडे खाए छिनाल. म्हणजे तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, जे समाजावरती प्रेम करणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये किंमत नाही. का किंमत नाही? तर तुम्ही सत्य मांडताय, तुम्हाला खरेदी करता येत नाही, तुम्ही कोणाच्या आमिषाला बळी पडत नाही, तुम्ही लाचार नाही, तुम्ही समाजाला विकून पोट भरत नाही, तुम्ही दलाल नाही, म्हणून तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला टोप्या घालता येत नाहीत म्हणून तुम्हाला किंमत नाही. आणि ज्यांना टोप्या घालता येतात, ज्यांना दलाली करता येते, ज्यांना समाजाला दुसऱ्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधता येतं, त्यांना या समाजात दांडीची किंमत. म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते पाठीमागे राहिलेले. वाईट वाटत नाही त्याचं, आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये 3 चाकाचं सरकार आणून गंमत करणारी माणसं आहे. आम्ही लोकसभेला 7 धनगर समाजाचे उमेदवार उभा करणारी माणसं आहे. विधानसभेला 25 उमेदवार उभा करणारी माणसं आहे आम्ही.
आज वंचित बहुजन आघाडी सत्तेत नसला तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून औरंगाबादचा खासदार झाला आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 3 आमदार जे आहेत ते या विधानसभेत विधान परिषदेमध्ये जातील. या सगळ्या गोष्टींचा बांधवांनो या ठिकाणी दांडगा अभिमान आहे आणि याचं सारं श्रेय जे आहे ते आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांना जातं. तुम्ही म्हणणार मग धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर वारंवार बोलत होते, सांगत होते, मांडत होते, त्यावेळी धनगर समाज त्यांना का साथ देत नव्हता? तर बांधवांनो त्याला कारण वेगळे आहेत. त्या कारणांच्या मध्ये मी जात नाही, पण बाळासाहेब आंबेडकर हे किती कणखरपणे समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे डॉक्टर इंद्रकुमार भिसे आरक्षणाच्या प्रश्नावरती आंदोलन करत होते. त्यांच्यावरती आणि कार्यकर्त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्यानंतर डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांना अहमदनगरला त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं. तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर माझे नेते मुंबईहून पुण्याहून त्या ठिकाणी अहमदनगरला डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांना तुरुंगात भेटायला गेले. कशासाठी गेले? त्यांच्या पाठीवरती त्यांनी थाप मारली. का गेले तिथं? धनगर आरक्षणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी गेले. कार्यकर्त्यांच्यावरती कसं प्रेम करावं ते देखील त्यांच्याकडून शिकावं. पंढरपूरमध्ये आपल्या सर्वांचे मित्र माऊली हाळणवर यांच्यावरती हल्ला झाला. माऊली हाळणवर ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस त्या माऊली हाळणवर यांना भेटण्यासाठी आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेले आणि माऊली हाळणवर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बांधवांनो हा एवढा मोठा विचार जो आहे तो आदरणीय बाळासाहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेला आहे, आपल्या समाजाला दिलेला आहे. आणि धनगर आरक्षणाचा जो विषय आहे या प्रश्नावरती अमोल पांढरेला त्यांनी सांगितलं होतं की काय ठराव करा आणि ठराव आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपण मांडूया. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेसाठी आम्ही जो पंढरपूरमध्ये या ठिकाणी पहिला मेळावा पंढरपूरमध्ये आयोजित केला होता त्या मेळाव्याचं पोस्टर अमोल पांढरेनं डिझाईन केलं होतं. त्या मेळाव्यासाठी मी रात्रंदिवस या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरलो. माझ्याबरोबर समाजातले अर्जुनदादा सलगर होते, नवनाथ पडळकर होते, विजयराव मोरे साहेब होते आणि बरेच कार्यकर्ते होते. माझ्या जोडीला कोळी समाजाचे आमचे भास्कर कोळी होते, लोणारी समाजाचा आमचा सुरेश काळेले होता, आमचा दत्तात्रय वरगळ होता, आपला चिंगाप्पा इरकर होता. हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तन मन धनानं मदत केली. त्यामुळं पंढरपूरचा मेळावा हा समाजानं त्या ठिकाणी आयोजित केला होता. आम्ही फक्त निमित्त होतो, कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. आणि त्या मेळाव्यामध्ये आदरणीय प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांनी काय ठराव करायला सांगितले होते हे ठराव मी माझ्या हाताने लिहिले आणि त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार त्या ठरावांचं वाचन देखील पंढरपूरमध्ये केलं. आणि त्यातला पहिला ठराव हा होता, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर धनगर आरक्षण अंमलबजावणी, धनगर आरक्षण धनगर जमातीला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करणार. पहिला ठराव होता, पहिला ठराव. त्याशिवाय अनेक ठराव होते. महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ असलेला वापगावचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करण्यात यावं हा देखील त्या ठिकाणी ठराव होता. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी आणि त्या महामंडळासाठी तब्बल 5,000 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी हा देखील ठराव होता. असे बरेच ठराव जे समाजाच्या हिताचे होते. जवळजवळ 25 ठराव पंढरपूरच्या पहिल्या मेळाव्यात त्या ठिकाणी मी स्वतः वाचन केले होते. युट्यूबवरती तो व्हिडिओ आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील मी पुण्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस मी साहेबांना म्हणालो की साहेब, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती आपल्याला निव्वळ या एकाच विषयावरती आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणखीन एकदा मेळावा घ्यावा लागेल आणि आपली भूमिका जी आहे ती पुन्हा या ठिकाणी नव्यानं स्पष्ट करावी लागेल. आणि साहेबांनी मला आदेश दिला की तुम्ही तो मेळावा तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतंय त्या ठिकाणी घ्या. मी त्या मेळाव्याला येतो. आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब, धनगर समाजाचा बाहुबली नेता, खऱ्या अर्थानं धनगर जमातीमधला कर्ण म्हटलं तर वावगं ठरू नये
ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांनी त्यावेळी ते पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य होते, ते म्हणाले की अमोल हा मेळावा तुम्ही लातूरमध्ये आयोजित करा, त्यासाठी लागणारी सगळी मदत जी आहे ती मी करतोय. आणि ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील यांनी त्या मेळाव्याचा संपूर्ण खर्च केला आणि लातूरमध्ये मला वाटतं दयानंद कॉलेजच्या हॉलमध्ये तो मेळावा आयोजित केला होता. आणि त्या मेळाव्यामधला देखील पहिला ठराव जो होता तो हाच होता की वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर धनगर जमातीसाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करणार. सगळ्या जगाच्या साक्षीनं, प्रसारमाध्यमांच्या साक्षीनं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी धनगर आरक्षणासाठी ठराव केलेले आहेत. पंढरपूरमध्ये केलेला आहे, लातूरमध्ये केलेला आहे, माझ्यासारख्या पत्रकारासमोर त्यांनी अनेकदा या संदर्भातलं निवेदन केलेलं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या ज्या सभा होत होत्या धनगर जमातीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी, ते ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी जात होते त्या त्यावेळेस हीच भूमिका मांडत होते. त्यामुळे आपल्याला आपल्या आरक्षणाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे मतपेटीची लढाई जिंकणं आणि धनगर जमातीने आरक्षण मागणारी जमात न बनता आरक्षण देणारी जमात बनणं. आणि आपल्याला आरक्षण देणारी जमात बनायचं असेल तर मतपेटीची लढाई जिंकावी लागेल. आणि मतपेटीची लढाई एकट्या जातीच्या जोरावरती जिंकता येत नाही, एका जातीच्या जोरावरती मतपेटीची लढाई जिंकता येत नाही. त्यामुळं काय करावं लागेल तर आपल्यासारख्या समदुःखी समविचारी लोकांना सोबत घ्यावं लागेल, समदुःखी आणि समविचारी जाती जमातींना सोबत घ्यावं लागेल, आलुतेदार बलुतेदारांना या ठिकाणी सोबत घ्यावं लागेल, एससी एसटी मायनॉरिटी ओबीसी आणि मायक्रो ओबीसी यांना आपल्या सोबत घ्यावं लागेल. आणि या सर्वांना एकत्रित करून धनगर समाजानं मोठा भाऊ म्हणून या सर्वांचं नेतृत्व केलं पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीची आणि बाळासाहेब आंबेडकरांची खरी भूमिका आहे, समजून घ्या. आणि त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर म्हणतात धनगरांचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा राहतोय त्या ठिकाणी माझ्या समाजाचं, वंचितांचं, उपेक्षितांचं, दुर्लक्षितांचं, अपमानितांचं, रंजलेल्यांचं, गांजल्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, ऊसतोडणी मजुरांचं, हमालांचं, माताडींचं, आलुतेदारांचं, बलुतेदारांचं, ओबीसींचं, मायक्रो ओबीसींचं, एससीचं, एसटीचं, जे जे मला मानणारं मतदान आहे ते मतदान मी धनगर जमातीच्या पाठीशी उभा करायला या ठिकाणी तयार आहे. आणि त्यांनी या ठिकाणी तसं करून दाखवलं. ते आपण हरिभाऊ बधे यांच्या बाबतीत बघितलं. प्रश्न आहे की माझ्यासारख्या, मी ज्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये येतोय, माझ्या शेजारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे, शेजारला सांगोला मतदारसंघ आहे. आणि माझं गाव जे आहे ते जत आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवरती आहे. माझं एक पाऊल जे आहे ते कवठेमंकाळ तालुक्यात पडते, म्हणजे मी राहायला जत तालुक्यामध्ये. पण मला जर सांगलीला जायचं असेल, कोल्हापूरला जायचं असेल, एसटी पकडायची असेल तर मला कवठेमंकाळ तालुक्यामध्ये यावं लागतं, म्हणजे कोकळ्याला यावं लागते. म्हणजे दोन्ही तालुक्यामधला राजकीय अनुभव जो आहे तो देखील या ठिकाणी मला आहे, जसा महाराष्ट्राचा आहे तसा देखील. या कवठेमंकाळ असेल, जत असेल, आटपाडी असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, या आजूबाजूच्या जवळपास या 13 तालुक्यामध्ये मेजॉरिटी धनगर समाज आहे. पण इथं धनगर जमातीचा उमेदवार उभारल्यानंतर काय होतं त्यात आपण पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये बघितलं. आपल्या संजय मानेंना मते किती मिळाली ते मी सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडून उभे होते आणि आपले बिराप्पा मोठे, एक शिक्षक असलेला माणूस, वंचित बहुजन आघाडीकडून उभा होता. बिराप्पा मोठे यांना किती मतं पडली? 1100-1200 मतं. म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये 80,000 धनगरांचं मतदान आहे तिथे धनगराच्या उमेदवाराला 1200 मतं, आणि ज्या मतदारसंघामध्ये धनगरांचं 5000 मतदान आहे त्या ठिकाणी हरिभाऊ बधे उभा राहतात. वंचित बहुजन आघाडीची ताकद तिथं ज्यादा आहे, तिथं 95,000 मतदान. ही विचारांची किमी आहे, ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून अकोला जिल्ह्यातल्या राजकारणाला अकोला पॅटर्न म्हणतात. आणि हा अकोला पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्रभर नेला पाहिजे, महाराष्ट्रभर लागू झाला पाहिजे. तर आणि तरच एससी एसटी ओबीसी मायक्रो ओबीसी एनटी व्हीजेएनटी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हित होणार आहे, लक्षात घ्या, अन्यथा होणार नाही. अकोला पॅटर्न हाच आपला पॅटर्न.
दलालीचा पॅटर्न आपला पॅटर्न होऊ शकत नाही. आमिषाला बळी पडण्याचा पॅटर्न आपला पॅटर्न होऊ शकत नाही. समाजाला विकण्याचा धंदा करण्याचा पॅटर्न हा धनगरांचा पॅटर्न नाही. महाराजा यशवंतराव होळकर जर जिवंत असते तर या दलालांना चाबकानं फोडून काढलं असतं. अहिल्यादेवी होळकर जिवंत असते तर त्यांनी या दलालांना चाबकानं फोडून काढलं असतं. मल्हारराव होळकर जर जिवंत असते तर या दलालांना त्यांनी चाबकाने फोडून काढलं असतं. या दलालांना देखील जाब विचारण्याची वेळ आलेली आहे बांधवांनो. आणि हा जाब तुम्ही विचारचाल याची मला खात्री आहे. आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती बोलावं तेवढं थोडं आहे. पण 3 दिवस सलग 3 दिवस 3 भागामध्ये मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातले या ठिकाणी निवेदन करणार आहे. यामधला हा पहिला भाग होता. जे निवेदन होतं प्रास्ताविक होता असं समजा तुम्ही. या संदर्भात मी बोललेलो आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पण हे विचार जे आहेत या विचारामध्ये तुमचं आणि तुमच्या समाजाचं भविष्य दडलेलं आहे बांधवांनो. म्हणून हे विचार सर्व समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ही पोस्ट जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा, सगळ्यांच्या पर्यंत पोहोच करा. एवढी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मी चळवळीच्या वतीनं नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा उद्या भेटायला येईन असा वादा आपल्याशी करून या ठिकाणी मी थांबतो. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय ज्योती, जय भीम, जय मल्हार, जय भारत.